नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी पूनम नरोडे, व्हाईट गोल्ड ट्रस्ट या शेतकरी सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी. आपण चालू केलेल्या शेतीपूरक व्यवसाय या शृंखलेअंतर्गत आजचा आपला विषय आहे ड्रॅगन फ्रूट व्यवस्थापन. तर ड्रॅगन फ्रूट या फळ पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती दोन भागांमध्ये बघणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ड्रॅगन फ्रूट हे नक्की कुठल्या प्रकारात मोडणारं फळ पीक आहे, त्यानंतर त्याच्या लागवडीखालील क्षेत्र किती प्रमाणामध्ये आहे, त्याची वैशिष्ट्ये काय असणार आहेत, त्यासाठी लागणारा हवामान कसं असायला पाहिजे, जमीन कुठल्या प्रकारची असायला पाहिजे, त्या जमिनीची आपण कशा पद्धतीने पूर्व मशागत केली पाहिजे, या पिकाचा लागवडीचा कालावधी किती आहे, लागवडीच्या पद्धती याच्यामध्ये कुठल्या आहेत आणि लागवडीचं अंतर किती ठेवलं गेलं पाहिजे, त्यानंतर रोपाची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे, रोपं लागण करताना कुठली काळजी घेतली पाहिजे, या फळपिकाच्या जाती कुठल्या कुठल्या आहेत, आपल्याकडे कुठल्या प्रचलित आहेत, त्याची वैशिष्ट्ये, हे आपण सर्व भाग 1 मध्ये सविस्तरपणे बघणार आहोत. तर दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की या पिकासाठी खत व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे, पाण्याचं नियोजन कसं असलं पाहिजे, या पिकावरती कुठल्या कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो त्याचं नियंत्रण आपण कसं केलं गेलं पाहिजे, त्यानंतर फुलधारणेचा कालावधी किती दिवसांचा आहे किंवा कधी फुलधारणा होते, फुलधारणा अवस्थेमध्ये आपण काय काय काळजी घेतली गेली पाहिजे, आणि याचं जे आपण उत्पन्न काढू तर आपल्याला बाजारपेठ कुठल्या उपलब्ध होतील किंवा बाजारपेठ मार्केटला फळं पाठवण्यासाठी आपण काय त्याच्यामध्ये काळजी घेतली गेली पाहिजे, या फळबाग लागवडीचे फायदे काय आहेत, यातल्या जोखीमी काय आहेत, यात येणाऱ्या अडचणी किंवा आव्हाने काय असतील, त्यानंतर शासकीय अनुदान योजनेअंतर्गत आपल्याला या फळबाग लागवडीसाठी कुठलं अनुदान दिलं जात आहे का, आणि सर्वात शेवटी आपण बघणार आहोत की येणारा एकरी वार्षिक उत्पादन खर्च किती असेल आणि त्यातून निघणारे एकरी उत्पन्न किती असेल. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात की ड्रॅगन हे फळपीक नक्की आहे काय. तर ड्रॅगन हे निवडुंग या प्रकारात मोडणारी वेल वनस्पती आहे. कॅक्टेसी या कुळातील हे फळपीक असून याचं शास्त्रीय नाव हायलोसिरियस अंडॅटस असं आहे. हे फळ दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक असल्यानं लोकांमध्ये याची उत्सुकता फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हे एक विदेशी फळपीक असून याचे मूळ हे उष्ण भागातील आहे. मूळचे हे मेक्सिको आणि दक्षिण अमेरिकेत इथून याचे मूळ आहे. तर पाश्चात्य देशांमधील थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, इंडोनेशिया या देशांमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते. भारतामध्ये सुद्धा हे फळ बऱ्याच प्रमाणामध्ये प्रचलित झाले. भारतातील सुद्धा कर्नाटक, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र या राज्यांमध्ये सुद्धा याची लागवड आता सुरू झाली आहे. ह्या फळाची वेल ही छत्रीप्रमाणे असते आणि इतर वेलवर्गीय पिकाप्रमाणेच या पिकाला सुद्धा आधाराची गरज असते. तर या वेलवर्गीय पिकाचे आयुष्य 25 ते 30 वर्ष किंवा 20 ते 25 वर्ष एवढे असते. आता ड्रॅगन फ्रूट हे तर विदेशी नाव झालं, पण आपल्या भारतामध्ये याची फुलं ही कमळासारखी उमलतात, त्यामुळं याला कमलम असं नाव दिलं गेलंय. मग ड्रॅगन फ्रूट म्हणजेच कमलम हे अँटीऑक्सिडंट्स आणि तंतूंनी समृद्ध असलेलं अद्वितीय असं फळपीक आहे जे पिकवलं जाऊ शकतं. तर याच्या लागवडीखालील क्षेत्राचा जर विचार केला तर जगातील एकूण ड्रॅगन फ्रूट उत्पादनापैकी व्हिएतनाम, चीन आणि इंडोनेशिया या 3 प्रमुख देशांचे योगदान सर्वाधिक आहे. तर जागतिक ड्रॅगन फ्रूट उत्पादनामध्ये एकट्या व्हिएतनामने 50% पेक्षा अधिक योगदान दिले. तर चीन हा 33.3% योगदान देणारा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. भारतातील लागवडीखालील क्षेत्राचा जर विचार केला तर भारतामध्ये 1990च्या सुरुवातीला 1990च्या उत्तरार्धामध्ये ड्रॅगन फ्रूट या फळपिकाची लागवड करायला सुरुवात झाली. त्यानंतर 2004 ते 2015 या कालावधीमध्ये हळूहळू विविध राज्यांमध्ये याच्या लागवडीखालील क्षेत्र 4 हेक्टरपासून ते 400 हेक्टरपर्यंत वाढविण्यात आले. महाराष्ट्राचा जर विचार केला तर कमी पावसाचे क्षेत्र असलेल्या ठिकाणी सोलापूर, पुणे, सांगली इथं सुद्धा व्यापारी तत्वावरती या फळपिकाची लागवड करायला सुरुवात केली. आता वैशिष्ट्य, या फळपिकाचं जर काही वैशिष्ट्य आहे ते आपण बघूयात. महाराष्ट्रात सुद्धा बरेच शेतकरी याची शेती करतायत. हे फळ खूप चर्चेत आलंय, पण असं नेमकं या फळामध्ये काय आहे की या विदेशी फळाचा आपल्या मार्केटमध्ये एवढा बोलबाला झालाय. तर त्याचं मुख्य कारण म्हणजे या फळामध्ये असलेले पोषक तत्व. ड्रॅगन फ्रूट हे जीवनसत्व, खनिजे आणि प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये याच्यामध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे शरीराला मिळणारे पोषक तत्व यातून मिळतात. याच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी होतं किंवा कमी होण्यासाठी मदत होते.
तसंच याच्यामध्ये असलेल्या भरपूर लोहाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते, त्यामुळे अन्न पचन करण्याची जी क्षमता आहे ती वाढते. त्यानंतर याच्यामुळे याच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते, तसंच पांढऱ्या पेशींची वाढ होण्यासाठी मदत होते. म्हणून जे काही आपले आजार आहेत तर त्या आजारांशी लढण्यासाठी एक बळ देतं. त्यासाठी ह्या फळाचं सेवन हे अतिशय उपयुक्त ठरतं. तसंच ह्या फळाचा फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जाम, जेली किंवा आईस्क्रीम बनवण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय आणि सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा याचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातोय. आणि याचे मेन वैशिष्ट्य जर बघायला गेलं तर अगदी कमी पाण्यावरती येणारं हे पीक आहे आणि कीड आणि रोगांना अगदी कमी बळी पडतं. त्यामुळे पीक संरक्षणावरती येणारा जो खर्च असतो तो एकदम नगण्य असतो. आता हवामान कसं लागेल ह्या पिकासाठी, तर भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये शंका असते की हे विदेशी फळपीक आहे, तर आपल्या हवामानामध्ये ते अनुकूल राहील की नाही राहील, किंवा आपलं वातावरण याला सहन होईल की नाही. तर हे या फळासाठी उष्णकटिबंधीय तापमान आवश्यक असतं. अशा उष्ण आणि थोड्या प्रमाणामध्ये दमट हवामान असलेल्या ठिकाणी हे फळपीक उत्तम येतं. या फळाच्या वाढीसाठी साधारणतः 25 अंश सेल्सिअस ते 35 अंश सेल्सिअस तापमान योग्य राहतं आणि 100 ते 150 सेंटीमीटर पाऊस या पिकाच्या वाढीसाठी उत्तम असतो. जास्त प्रमाणात जर पाऊस, धुकं किंवा दमट वातावरण झालं तर थोड्या प्रमाणामध्ये ते हानिकारक असतं त्याच्यासाठी, जेणेकरून त्याच्यामुळे त्याची फुलगळ किंवा फळगळ होऊ शकते. पण इतर पिकांच्या तुलनेमध्ये हे प्रमाण एकदम कमी आहे. मुख्य म्हणजे जर फळवाढीच्या काळामध्ये याच्यासाठी भरपूर सूर्यप्रकाश हवा असतो, पण त्या सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त वेळ नसली पाहिजे. जर सूर्यप्रकाशाची तीव्रता जास्त असली तर त्या पिकाला सावली करण्याची आवश्यकता असते आणि जर टेम्परेचर 40 डिग्रीच्या वरती गेलं तर सनबर्निंगचा प्रादुर्भाव याच्यामध्ये जाणवतो. तर आता सनबर्निंग म्हणजे काय, तर सनबर्निंग म्हणजे जसं जसं वातावरणामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढत जातं तसं पानामध्ये पिवळेपणा दिसून येतो. अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये जर टेम्परेचर जास्त झालं तर पानामध्ये पिवळेपणा याच्यामध्ये दिसून येतो. आता सनबर्निंग कुठं जास्त प्रादुर्भाव होतो सनबर्निंगचा, तर ज्या जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते त्या जमिनीमध्ये सनबर्निंग आपल्याला जास्त दिसून येतं. याच्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो किंवा शेतकरी करतात. तर पहिलं म्हणजे जसं आपण सांगितलंय की जर टेम्परेचर किंवा तीव्रता जास्त झाली सूर्यप्रकाशाची तर आपण त्याला सावली करू शकतो. त्याच्यानुसारच बरेचसे शेतकरी शेडनेट करतात, जेणेकरून याचा सनबर्निंगचा प्रादुर्भावाला कमी होईल. पण शेडनेट हे थोड्या प्रमाणामध्ये खर्चिक जातं. अजून दुसरा उपाय जो आहे तर आपण कुठलाही पाचट किंवा कुठल्याही झाडाचा पालापाचोळा याच्या बुडाशी मल्चिंग करू शकतो, जेणेकरून तिथं थंडावा टिकून राहील, गारवा राहील आणि झाडसुद्धा पाण्याचा ताण सहन करू शकेल आणि सूर्यप्रकाशाची तीव्रता त्यामुळे कमी जाणवते. ते एक दुसरं झालं. आता तिसरं एक आहे की सिलिकॉनची फवारणी करतात बरेचसे शेतकरी. अशा पद्धतीने सिलिकॉनची फवारणी म्हणजे सिलिकॉनचा एक लेअर तयार होतो झाडावरती, पांढरा लेअर तयार होतो. त्यामुळे जे तीव्रता सूर्यप्रकाशाची जास्त असते तर ती रिफ्लेक्ट होते आणि जेवढं काही टेम्परेचर असतं त्याच्या 4 ते 5% टेम्परेचरला कमी जाणवतं ह्या झाडाला ते सिलिकॉनची फवारणी केल्याच्या नंतर. आणि एकदा जर हा स्प्रे केला तर हा स्प्रे जोपर्यंत आपण पाऊस येत नाही किंवा एखादा दुसरा फवारा देत नाही तोपर्यंत तो धुवून जात नाही. त्यामुळं सिलिकॉनची फवारणी हे एक चांगला उपाय आहे त्याच्यावरती. आणि चौथा आणि मेन जे उपाययोजना आहे त्याच्यासाठी तर ते उन्हाळ्यामध्ये पाण्याचं योग्य नियोजन करणं. जर उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याचं योग्य नियोजन केलं तर सनबर्निंगचा प्रादुर्भाव सुद्धा कमी प्रमाणामध्ये जाणवतो. आता जमीन जे आहे ह्या पिकाच्या वाढीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही योग्य असते. जशी मध्यम हलकी जमीन किंवा मुरमाड जमीन, अशा जमिनीमध्ये हे पीक एकदम उत्तम येतं. ज्या जमिनीमध्ये पाणी साचून नाही राहिलं पाहिजे, तसं बघायला गेलं तर आपण काळीच्या जमिनीमध्ये सुद्धा याची लागवड करू शकतो. फक्त तिथं पाणी साचून नाही राहिलं पाहिजे. पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी अतिशय उत्तम असते. त्याचा जमिनीचा pH जो आहे तो 5.5 ते 6.5 एवढा असावा. जास्तीत जास्त 7 असावा, त्याच्यापेक्षा जास्त याचा pH नसावा. पुढचं जे आहे ते पूर्व मशागत. आता ज्या जमिनीमध्ये आपण या फळबागेची लागवड करणार आहे किंवा या फळपिकाची लागवड करणार आहे ती जमीन आधी चांगली उभी आडवी नांगरणी करून घेऊन भुसभुशीत करून घ्यावी आणि उन्हात चांगली तापून द्यावी. त्यानंतर तण नियंत्रण करणं हे एक महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये शक्यतो ज्या खड्ड्यामध्ये आपण या वेलीची लागवड करणार आहे तर त्या खड्ड्याच्या 1 मीटर परिघातील तण नियंत्रण करणं गरजेचं आहे.
पूर्व मशागत झाल्याच्या नंतर आपण जसं सुरुवातीला सांगितलं की हे वेलवर्गीय पीक आहे आणि याला आधाराची गरज असते आणि या पिकाचा कालावधी हा जास्त आहे, तर याला आधाराची गरज असते, त्यामुळे त्यासाठी खांब उभारणी केली जाते आणि खांब हे शक्यतो पिकाचा कालावधी जास्त आहे त्यामुळं त्यानुसारच खांब सुद्धा तेवढेच मजबूत असायला पाहिजे, म्हणून आपण याच्यामध्ये जे खांब उभारतो तर ते कसे असायला पाहिजे हे बघूयात. खांबाची रुंदी ही 12 सेंटीमीटर रुंद आणि 6 फूट उंच असे खांब आपण निवडायला पाहिजे. ते खांब सिमेंटचे असायला पाहिजे, त्याच्यामध्ये त्या सिमेंटच्या खांबामध्ये 4 mm ते 5 mm च्या तारा असायला पाहिजे, तेवढे मजबूत खांब आपण ते घ्यायला पाहिजे जेणेकरून ते जास्त कालावधीसाठी टिकतील. खांबा आता 6 फुटी उंच, त्याच्यामध्ये 5 फूट उंच पण घेतात, कोणी 7 फूट उंच पण घेतात, पण 7 फूट जर असेल तर नंतर चालून आपल्याला त्रासदायक ठरतं थोडंसं छाटणी करण्यासाठी किंवा फळाची काढणी वगैरे करण्यासाठी, त्यामुळे 6 फूट हे योग्य आहे हाईट. पूर्व मशागत झाल्यानंतर त्या खांब उभा करण्यासाठी आपण खड्डे खोदून घेतले जातात. तर ते खड्डे आपल्याला ज्या अंतरावरती आपल्याला लागवड करायची आहे त्या अंतर निश्चित करून, जर समजा आपल्याला 10 बाय 10 फुटावर करायचे आहे, 2 ओळीतील अंतर 10 फूट आणि 2 झाडातील अंतर 10 फूट, तर त्यानुसार आपण खड्डे खोदून घेऊन 2 बाय 2 फुटाचे किंवा 1.5 बाय 1.5 फुटाचे आपल्या अनुसार आपण खड्डे खोदून घेतले जातात पूर्व मशागत झाल्यानंतर. आणि खड्डे खोदून घेतल्यानंतर हे सिमेंटचे खांब मधोमध उभे करून पक्के बसवून घेतले जातात. आता अशा पद्धतीने बघा, असे आपण खांब याच्यामध्ये जे अंतर आपण वेगवेगळ्या अंतरावरती आपण लागवड करू शकतो त्यानुसार आपण खांब उभे करून घेतो. खांब उभे केल्याच्या नंतर आपल्याला इथे बेड तयार करायचा आहे त्याला, तर बेडला माती लावून घेतली जाते. बेड आपण जो आहे तो आपल्या जमिनीवरती अवलंबून आहे की बेड आपण कसा तयार केला पाहिजे. जर पाण्याचा निचरा होणारी किंवा आपली मुरमाड किंवा हलकी जमीन असेल तर 1/2 फुटी बेडही तुम्ही करू शकता, 1/2 फूट उंच. जर काळी जमीन असेल, पाणी धरून ठेवणारी जमीन असेल तर 1-1.5 फुटाचा बेड आपल्याला करायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण पॉवर टिलरच्या सहाय्याने त्या खांबाला माती लावून घेतली जाते आणि बेड तयार करून घेतला जातो. तर हा 3 फूट रुंद, म्हणजे खांबाच्या इकडे 1.5 फूट आणि दुसऱ्या बाजूला 1.5 फूट, दोन्ही बाजूला 1.5 फुटाचा असा 3 फूट रुंद आणि 1/2 फूट उंचीचा किंवा 1 ते 1.5 फूट उंचीचा बेड आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. याच्यामध्ये जे आहे तर पूर्व मशागत झाल्यानंतर अजून एक महत्वाचा मुद्दा आहे जो म्हणजे की पाण्याचं व्यवस्थापन कसं करायला पाहिजे. याच्यामध्ये ह्या फळबागेमध्ये ठिबक सिंचनाद्वारे किंवा ड्रीपद्वारे पाणी व्यवस्थापन करणं हे एक योग्य व्यवस्थापन राहतं. जास्त करून आपण त्याला पट पाण्याने पाणी नाही देऊ शकत. तर ड्रीपचं जे पूर्व मशागत झाल्याच्या नंतर तुम्हाला जे काही तुम्ही सबमेंट टाकणार आहात किंवा लॅटरल काढणार आहात तर ते आपण पूर्व मशागत झाल्यावरती करून घ्यायला पाहिजे. जसं की आपल्याला इथं दिसतंय की डबल लॅटरल इथं टाकलेलं आहे आणि याला डबल लॅटरलची गरज असते जेणेकरून सगळ्या झाडांना योग्य पाण्याचं व्यवस्थापन केलं जाईल. आता पुढचा आहे लागवडीचा कालावधी. या पिकाचा लागवडीचा योग्य कालावधी जर बघितला आपण तर जून ते सप्टेंबर हा योग्य कालावधी आहे. तसं बघायला गेलं तर बरेचसे शेतकरी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत सुद्धा याची लागवड करतात आणि वर्षभर सुद्धा आपण एप्रिल मे महिना जर सोडला, हे 2 महिने जर सोडले तर वर्षभर सुद्धा लागवड करू शकतो. पण याचा जो योग्य कालावधी येतो जून ते सप्टेंबर आहे. जर आपण जानेवारी फेब्रुवारी पर्यंत जर लागवड केली याची, फेब्रुवारीमध्ये नाही शक्यतो, पण मग जानेवारी पर्यंत जर लागवड केली तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये रोपं लहान असतात त्यामुळे त्याला सावली करण्याची गरज भासते. त्यामुळं शक्यतो योग्य कालावधी जो आहे लागवडीचा तो जून ते सप्टेंबर हा असतो. नंतर लागवडीच्या पद्धती, आता 2 पद्धतीने याची लागवड केली जाते. एक म्हणजे पोल अँड प्लेट मेथड आणि दुसरी जी आहे ती ट्रेलिस मेथड. तर बघूयात आपण, ही आहे अशा पद्धतीने पोल आणि प्लेट मेथड. आता पोल अँड प्लेट मेथड मध्ये काय केलं जातं की या फळ झाडाला पोल आणि प्लेट या दोन्हीचा आधार देऊन वळवावं लागतं. जे आपण खांब उभे करून घेतले जातात तर ते खांबावरती प्लेट बसवली जाते, एक गोल प्लेट. त्या प्लेट ही 2 प्रकारची असते, एक गोल किंवा चौकोनी, कुठलीही प्लेट घेऊ शकतो. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जाळी तयार केलेली जाते आणि जेवढा खांब मजबूत असतो तेवढीच प्लेट सुद्धा मजबूत असायला पाहिजे. आणि ही अशा पद्धतीने त्याच्यामध्ये जाळी असते, याच्यातून आपण ते जे झाड आहेत ते वरती काढू शकतो आणि याच्यावरती ते आधार घेऊ शकतो ह्या प्लेटचा. आणि या पद्धतीमध्ये काय केलं जातं की आपल्याला हव्या असलेल्या अंतरावरती, आता आपण वेगवेगळ्या अंतरावरती लागवड करू शकतो. जसं 10 बाय 10 फूट, 10 बाय 8 फूट, 10 बाय 6, 9 बाय 9
12x7 कुठल्याही आपल्याला जे हवं असलेलं अंतर आहे त्याच्यानुसार आपण लागवड करू शकतो. जर आपण 10x10 फूट अंतर घेतलं तर ओळीतील अंतर हे 10 फूट आणि 2 पोल मधील अंतर 10 फूट. असं जेवढं आपण अंतर घेऊ त्याच्यानुसार आपले एकरामध्ये खांब असतात आणि त्याच्यानुसार रोपं. ह्या पद्धतीमध्ये जे आहे तर ते एका खांबाशेजारी एका खांबाच्या भोवताली 4 रोपं लावली जातात. त्याच्यानुसार जर आपण 10x10 फूट अंतर घेतलं तर एकरी आपले 435 खांब असतात आणि एका खांबाला 4 रोपं. याच्या अनुसार 1740 रोपं एका एकरामध्ये आपले बसतात जर आपण पोल आणि प्लेट या मेथडनी लागवड केली तर. आता हे पीक याच्यामध्ये आपण आंतरपीक घेऊ शकतो का, तर याच्यामध्ये आपण आंतरपीक पण घेऊ शकतो. पण जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर 12x7 हे अंतर ठेवणं, 2 ओळीतील अंतर 12 फूट आणि 2 पोल मधील अंतर 7 फूट हे अगदी योग्य अंतर असतं जर आपल्याला आंतरपीक घ्यायचं असेल तर. आता दुसरी मेथड आहे ट्रेलिस मेथड. ट्रेलिस मेथड म्हणजे अतिघनदाट लागवड पद्धत. याच्यामध्ये जे आहे की पोल रोवले जातात, सिमेंटचे खांब उभे केले जातात. पण पोल अँड प्लेट पद्धतीमध्ये जसं वरती प्लेट टाकली जाते तर इथं त्या प्लेटचा आधार न घेता एक लोखंडी रॉड टाकला जातो. त्या लोखंडी रॉडचा आधार घेतला जातो आणि तो जो रॉड आहे तो साधारणतः 20 mm चा असायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जे आहे तर रोपांची संख्या जसं पोल अँड प्लेट मेथडमध्ये एका खांबाभोवती 4 रोपं लावली जातात तर या पद्धतीमध्ये प्रत्येकी 2-2 फुटावरती किंवा 1.5-1.5 फुटावरती असं आपण वेगवेगळे अंतरही घेऊ शकतो. याच्यामध्ये प्रत्येकी 2-2 फुटावरती 2 रोपं लावली जातात. अशा पद्धतीने आपण बघू शकतो की 2 पोल मधील जे अंतर आहे जरी 10 फूट ठेवलं 12 फूट ठेवलं आपल्या याच्यानुसार तर इथं प्रत्येकी 2-2 रोपं 2-2 फुटावरती लावली गेलीत. आणि ही जी 2-2 रोपं लावतो आपण 2 पोलच्या मध्ये तर त्याला आधार घेण्यासाठी आपल्याला बांबू रोवावे लागतात. आणि हे बांबू फक्त जोपर्यंत झाड आपलं त्या रॉड पर्यंत जात नाही तोपर्यंत ठेवायचे. एकदा त्याला वरचा आधार भेटला की आपण बांबू याचे काढून टाकू शकतो. तर या पद्धतीमध्ये पोल आणि प्लेट मेथड पेक्षा 1.5 पट जास्त रोपांची संख्या बसते आणि त्यामुळे उत्पादन सुद्धा 30 ते 40 पट वाढ होते उत्पादनामध्ये सुद्धा. आता वळण देणे. याच्यामध्ये एक महत्वाचं जे व्यवस्थापन आहे ते म्हणजे वळण देणे. दोन्ही पद्धतीमध्ये आपल्याला आपण बघू शकतो की जसं जसं झाड वरती जातं, आता इथं बघू शकतो आपण जसं आपल्या झाडाची वाढ होते तसं तसं आपल्याला त्याला आधार वळण द्यावं लागतं किंवा आधार द्यावा लागतो ह्या पोलचा. कुठल्याही आपल्या कापडी चिंध्या म्हणा किंवा जाड सुतळी म्हणा त्याच्याने आपल्याला पोलच्या भोवताली ते झाडं बांधून घ्यावे लागतात जेणेकरून ते भरती जातील. आणि याच्यामध्ये जसे याच्यावरती फुटवे फुटतात जास्त तर ते फुटवे आपल्याला कट करून फक्त मुख्य खोडालाच आपल्याला प्लेट पर्यंत न्यावं लागतं. असं आपल्याला दोन्ही पद्धतीमध्ये करावं लागतं. जर ट्रेलिस मेथडनी करत असो आपण अतिघनदाट लागवड तर याच्यामध्ये सुद्धा फुटवे कट करून रॉड पर्यंत फक्त मुख्य खोडच आपल्याला न्यावं लागतं. आता लागण पद्धतीमध्ये 2 पद्धतीनुसार लागण करू शकतो. एक रोपाद्वारे पण करू शकतो किंवा बरेचसे शेतकरी कटिंग्सद्वारे सुद्धा लागण करतात. तर याच्यामध्ये जर आपण कटिंग्सद्वारे लागण केली तर काय होतं आणि रोपाद्वारे जर लागण केली तर ते बघूयात. कटिंग्सद्वारे जर आपण लागण केली तर त्याची वाढ होण्यासाठी जास्त कालावधी लागतो. 45 ते 60 दिवस त्याची वाढ व्हायला किंवा बडिंग व्हायला जास्त कालावधी लागतो. पण जर रोपाद्वारे केली तर वाढ लवकर होते. आणि जी कटिंग्सद्वारे जर लागण केली तर रोपं जाण्याची चान्सेस 20% असतात. म्हणजे 20% रोपं आपली खराब होऊ शकतात. पण रोपाद्वारे जर लागण केली तर हे शक्यता जी आहे ती एकदम कमी असते. रोपं लागण करताना काय काळजी घ्यायला पाहिजे आपण. रोपं लागण करताना पहिले ते रोप हे कमीत कमी 3 इंच तरी जमिनीमध्ये जायला पाहिजे. जर कटिंग सुद्धा लागण करत असो तर ते सुद्धा 3 ते 4 इंचापर्यंत जमिनीमध्ये गेलं पाहिजे. त्यानंतर जी माती आहे त्याच्या भोवतालची ती चांगली प्रेस करायला पाहिजे जेणेकरून तिथं पोकळी तयार नाही होणार. जर पोकळी तयार झाली तर त्याच्यामध्ये पाणी साचून राहतं आणि त्याच्याने मुळकूज वगैरे होऊ शकतं. त्यामुळं हे 2 एकदम साधारण बाबी आहेत त्या, पण ह्या महत्वाच्या पण आहेत तेवढ्याच. आणि रोपाची लागण करताना त्या खांबापासून 4 ते 5 बोट अंतर ठेवून आपण लागण करायला पाहिजे जेणेकरून ते घासणार नाहीत त्या खांबाला, त्यामुळे त्याला इजा होणार नाही. अशा पद्धतीने त्याची लागण करायला पाहिजे. आता रोपाची निवड आपण कशी करायला पाहिजे तर रोपाची निवड ही शक्यतो रोप 3 ते 4 वर्षाची जी जुनी बाग असतात त्या बागेच्या फळधारणा झालेल्या फांदीपासून किंवा परिपक्व फांदीपासून जी फळदारणा झालेली फांदी असते 3 ते 4 वर्षाची जुन्या बागेची त्याच्यापासूनच रोपं तयार केलेली असली पाहिजे. आता बरेचसे लोक जे आहेत ते 1 ते 2 वर्षाची बाग जर असेल, फळदारणा झालेली फांदी असेल त्याच्यापासून सुद्धा रोपं तयार करतात. त्यात नुकसान नाहीये, पण
जी 3 ते 4 वर्षाची जुनी बाग आहे त्याच्या तुलनेमध्ये त्याची वाढ किंवा त्याला येणारं उत्पादन हे थोडंसं कमी असतं. त्यामुळं शक्यतो रोपं निवडताना 3 ते 4 वर्ष जुन्या असलेल्या बागेच्या फळधारणा झालेल्या परिपक्व फांदीपासून तयार केलेलीच रोपं असली पाहिजेत. आणि मेन म्हणजे जे मातृवृक्ष आहे, जे आपण म्हणतो मदर प्लांट, त्याचं गुणधर्म बघणं हे एक महत्वाचं आहे याच्यामध्ये. त्यानंतर आता रोपाची निर्मिती. जर आपली रोपं जर आपल्याला नवीन बाग लावायची असेल तर आपण रोपं आणू शकतो नर्सरीतून. पण जर आपल्याकडे जुनी बाग असेल, 2-3 वर्षांची, 3 ते 4 वर्षाची जुनी बाग असेल, तर आपण स्वतः सुद्धा रोपं तयार करू शकतो. तर ती रोपं कशी तयार केली गेली ती रोपं कशी तयार करायची किंवा त्या रोपापासून कशी लागण करायची हे सुद्धा आपण बघणार आहोत. जर आपली 3-4 वर्षाची जुनी बाग असेल तर जसं आपण म्हटलोय की त्याची फळधारणा झालेल्या परिपक्व फांदीपासून त्या कटिंग्स कट करायच्या. 20 ते 25 सेंटीमीटर लांबीच्या कटिंग्स त्यासाठी कट करायच्या आपल्याला. आणि ज्या पॉलिथिन बॅगमध्ये आपण त्या लावणार आहोत त्याच्या आधी त्या 2 दिवस कट करून फक्त ठेवायच्या. का तर त्यातलं मॉइश्चर जे ते कमी झालं पाहिजे, जेणेकरून कीड आणि रोगांना त्याचा प्रादुर्भाव होणार नाही, कीड आणि रोगांचा त्याच्यावरती. 2 दिवसानंतर जे आहे तर अशा पद्धतीने त्या कटिंग्स असल्या आणि अशा पद्धतीने त्याला कट दिला जातो. कट दिल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यावरती प्रक्रिया करायची. जे बुरशीनाशक आहे किंवा जे ह्युमिक आहे तर ती प्रक्रिया कशी केली गेली पाहिजे. तर प्रति लिटर पाण्याला 1 लिटर पाण्यामध्ये 5 मिली चांगल्या गुणवत्तेचं ह्युमिक ऍसिड, त्याच्यासोबत 3 मिली रिहांश आणि 3 ग्रॅम विम सुपर, हे बुरशीनाशक आणि ह्युमिक जे आहे हे 1 लिटर पाण्याचं प्रमाण आहे. याच्यामध्ये ते जे आपण कटिंग्स तयार केली ते फक्त बुडवून 12 बाय 30 सेंटीमीटर आकारमानाच्या पॉलिथिन पिशव्यांमध्ये त्याची लागवड केली जाते. अशा पद्धतीने आपण नवीन रोपं, स्वतःची जर जुनी बाग असेल तर आपण ते तयार करू शकतो. आता जातीची निवड. ड्रॅगन फ्रूटमध्ये तशा तर भरपूर जाती आहेत, पण आपल्याकडे ज्या चालणाऱ्या जाती आहेत किंवा ज्याचं मागणी जास्त आहे किंवा उत्पादन सुद्धा जास्त घेतलं जातं तर त्या जाती कुठल्या आहेत ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये 4 प्रकार पडतात. याचे जे प्रकार आहेत तर ते याच्या गरावरून याचे प्रकार पडतात. त्याच्यानुसार आपल्याकडं 4 व्हरायटीज आहेत. तर पहिली जी आहे ती ज्याची साल लाल फळाची आणि गर लाल, म्हणजे अशा पद्धतीने. दुसरी व्हरायटी आहे साल लाल आणि गर पांढरा. तिसरी जी आहे तर ती साल लाल आणि गर जांभळा. आणि चौथी व्हरायटी जी नव्याने आता आलेली आहे, साल पिवळी आणि गर पांढरा. तर याच्यापैकी साल लाल आणि गर लाल अशा असलेल्या जातीला जास्त मागणी आहे आणि आपल्याकडे सुद्धा जास्त प्रमाणामध्ये त्याचं उत्पादन घेतलं जातं. तर साल लाल आणि गर लाल मध्ये कुठल्या कुठल्या व्हरायटी आपल्याकडे जास्त चालतात ते आपण बघूयात. त्याच्यामध्ये रेड आहे, त्यानंतर जम्बो रेड आहे, सियाम रेड आहे, म्हणजे सी रेड व्हरायटी आहे. तर या 3 व्हरायटीचे वैशिष्ट्य आपण बघूयात. या 3 व्हरायटी नक्की आहेत कशा किंवा उत्पादन किती प्रमाणामध्ये देऊ शकतात. तर पहिली व्हरायटी आहे रेड. याची साल लाल आणि गर लाल आहे. या फळाचं जे आहे तर वजन, एका फळाचं वजन साधारणतः 200 ग्रॅम ते 350 ते 400 ग्रॅम एवढं एका फळाचं वजन असतं. या फळामध्ये रसाचं प्रमाण जास्त आहे आणि फळाची गोडी पण चांगली असते. याची जी साल आहे वरची तर ती जाड आहे, त्याच्यामुळे उत्तम टिकवून क्षमता असते याला. आणि 1 किलोमध्ये याचे 3 ते 4 फळं आरामात बसतात. त्याच्यामुळे लोकल मार्केटला हे फळ एकदम चांगलं चालतं किंवा ही व्हरायटी चांगली चालते. याचा तोटा जर काही असेल तर साईज लहान असल्यामुळं एक्सपोर्टसाठी जास्त मागणी नाही आहे याला, पण लोकल मार्केटला हे चांगलं चालतं. आणि उत्पन्न जर म्हटलं तर पहिल्या वर्षी जर आपण चांगलं व्यवस्थापन केलं तर 2 टनापासून ते 3.5 टनापर्यंत याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. किंमत जी आहे ती 70 ते 120 रुपयापर्यंत, सरासरी जर बघितली 1 किलोची किंमत याला 70 ते 120 रुपयापर्यंत त्याला किंमत भेटते मार्केटला. आणि रोपाची किंमत याची जी आहे ती 20 ते 25 रुपयापर्यंत एक रोप आपल्याला मिळून जातं. दुसरी आहे जम्बो रेड. तर रेड व्हरायटी सारखीच ही पण व्हरायटी आहे, फक्त याच्यामध्ये फरक हा आहे की याची साईज मोठी आहे. आकाराने मोठा असल्यामुळे याला नाव दिलं गेलं की जम्बो रेड. तर या फळाचं, एका फळाचं जे वजन आहे 300 ग्रॅम पासून ते 700 ते 800 ग्रॅम पर्यंत याची फळं निघतात. आणि काही फळं तर 1 किलोची पण निघतात याच्यामध्ये. हे सुद्धा फळ चवीला गोड आहे, फक्त रेड व्हरायटीपेक्षा थोडीशी चव याची कमी गोड असते. याची सुद्धा टिकवण क्षमता चांगली आहे. आणि जे तोटा आहे या फळाचा तर साईज जास्त असल्यामुळं किंवा साईज मोठी असल्यामुळं एक्सपोर्टसाठी किंवा सिटी मार्केटला, मॉलमध्ये या फळाला जास्त मागणी आहे. लोकल मार्केटला जे आहे तर जास्त याला घेत नाहीत कोणी, त्यामुळं लोकल मार्केटला कमी मागणी आहे याला आणि जास्त मागणी त्याला सिटी मार्केटला किंवा मॉलमध्ये किंवा एक्सपोर्टसाठी हे फळ खूप चांगलं आहे.
दुसरं म्हणजे याचा जर दुसरा तोटा असेल तर टेम्परेचरला, जास्त टेम्परेचर जर असेल तर ह्या व्हरायटीमध्ये सनबर्निंगचा प्रादुर्भाव जाणवतो. आणि उत्पन्न जर म्हटलं तर पहिल्या वर्षीचं याचं सरासरी उत्पन्न जर चांगलं व्यवस्थापन केलं तर 4 ते 6 टनापर्यंत याचं उत्पन्न जाऊ शकतं. किंमत जी आहे याची याच्यामध्ये 90 ते 180 रुपयापर्यंत दर भेटतो 1 किलो मागे सरासरी. आणि रोपाची किंमत जर बघायला गेलं तर 35 ते 50 रुपयापर्यंत एक रोप आपल्याला मिळून जातं. सी व्हरायटी ही सुद्धा रेड गर लाल असलेला आणि साल लाल असलेली व्हरायटी आहे. सी व्हरायटी म्हणजे सियाम रेड. ह्या व्हरायटी जर बघायला गेलं तर ही सुद्धा जम्बो रेडच्या समानच आहे. म्हणजे एका फळाचं जर वजन बघितलं तिचं तर 300 ग्रॅम पासून ते 700 ते 800 ग्रॅम पर्यंत याच्यामध्ये सुद्धा फळं येतात. फक्त याच्यामध्ये फरक एवढा आहे जम्बो रेड आणि सी व्हरायटीमध्ये का सी व्हरायटीमध्ये जे आहे तर 300 ते 400 500 पर्यंतची फळांची संख्या जास्त असते. जी 700-800 आहे तर ती कमी प्रमाणामध्ये फळं निघतात, पण याला जास्त प्रमाणामध्ये फळं लागतात. त्यानंतर जे आहे चवीला गोड आहे ही व्हरायटी आणि तापमान सहन करू शकते. कुठल्याही रोग आणि किडीला लवकर बळी पडत नाही. तोटा जर बघितला या व्हरायटीचा तर साल थोडीशी पातळ असल्या कारणानं टिकवण क्षमता जी आहे रेड आणि जम्बो रेडच्या तुलनेमध्ये 1-2 दिवस कमी टिकते ही व्हरायटी. आणि दुसरा जर तोटा बघितला हिचा तर ज्यावेळेस फळ हे परिपक्व होतं त्यावेळेस जर आपण तोडलं तर लगेच याच्यामध्ये फ्रूट क्रॅकिंगचा प्रॉब्लेम दिसून येतो. म्हणजे जर फळ आपल्याला याचं काढणी जर थोडासा पिंक किंवा गुलाबी कलर आला तर त्याच वेळेसच आपल्याला याचं फळ काढावं लागतं, नाहीतर याच्यामध्ये फ्रूट क्रॅकिंगचा प्रॉब्लेम दिसून येतो. याचं उत्पन्न जर बघायला गेलं तर एकरी 4 ते 7 टनापर्यंत सरासरी उत्पन्न निघू शकतं. आणि किंमत जी आहे हिला मार्केटमध्ये तर 90 ते 120 रुपयापर्यंत याला दर भेटून जातो. आणि रोपाची किंमत जर बघायला गेलं तर 50 ते 60 रुपये एक रोप अशी याची किंमत आहे. आता ही जी नव्याने आलेली व्हरायटी आहे साल लाल, साल पिवळी आणि गर पांढरा, तर ही काय आहे याच्यामध्ये गोल्डन येल्लो येतं, इस्रायली येल्लो येतं, 2-3 व्हरायटी येतात येल्लोमध्ये सुद्धा. आणि ही नवीनच आहे, मार्केटमध्ये अजून जास्त प्रचलित नाहीये, पण लोक जास्त दिसायला आकर्षक आहे ही व्हरायटी. उत्तम टिकवण क्षमता आहे याची सुद्धा, टिकवण क्षमता चांगली आहे. साल याची सुद्धा थोडीशी जाड आहे, त्यामुळे चांगली 7 ते 8 दिवस ही व्हरायटी टिकते फळ काढल्यानंतर. याच्या फळाचं वजन जर बघायला गेलं तर 300 ग्रॅम ते 400 ग्रॅम पासून पुढंच याचं वजन निघतं. आणि पांढऱ्या व्हरायटीपेक्षा जी आपली पांढरी व्हरायटी म्हणजे साल लाल आणि गर पांढरा याच्या तुलनेमध्ये ही जी पांढरी व्हरायटी आहे साल पिवळी आणि गर पांढरा तर ही चवीला गोड आहे. जी आपली साल लाल आणि गर पांढरा आहे तर ती थोडीशी आंबटसर लागते, त्यामुळं त्याला एवढी जास्त मागणी नाही राहिली. तर आता ही नव्याने जी आलेली आहे तर ही त्याच्यापेक्षा जरा गोड आहे चवीला, तापमान सहन करू शकते. याचा तोटा फक्त हाच आहे की रेड आणि जम्बो रेड ज्या आपल्या लाल गर असणाऱ्या व्हरायटीपेक्षा जी आहे ती कमी रोग प्रतिकारक्षम आहे. लवकर ही रोग आणि किडींना लवकर बळी पडते. याची किंमत जर बघायला गेलं तर आता सध्या याचा बाजारामध्ये माल कमी आहे, त्याच्यामुळे याची किंमत 150 रुपयापासून ते 200 ते 220 रुपयापर्यंत किलो मागे याला दर भेटतोय. आणि उत्पन्न याचं एकरी 4 ते 6 टनापर्यंत याचं सुद्धा सरासरी उत्पन्न येतं चांगलं व्यवस्थापन केलं तर पहिल्या वर्षी. रोपाची किंमत जर बघायला गेलं म्हणजे आत्ताच याची लागवड चालू झाली त्यामुळे 60 ते 70 रुपयापर्यंत याची एका रोपाची किंमत असते. तर शेतकरी बांधवांनो, आपण जसं म्हटलं होतं की पहिल्या भागामध्ये आपण काही माहिती बघणार आहोत. याच्या पुढची जी माहिती आहे, जे महत्त्वाचे मुद्दे आहेत की या पिकाचं खत व्यवस्थापन कसं करायला पाहिजे, पाणी नियोजन, कीड आणि रोग, तसं आपण आता दुसऱ्या भागामध्ये ते बघणार आहोत. धन्यवाद.